रडून रडून भाई माझी हालत लय बेकार झाली. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं 101व्या ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी छान पूजा केली. आज गुरुवार आहे, सो पोथी वाचली महालक्ष्मीची. छान प्रसन्न वातावरण होतं सकाळचं आणि ते सगळं आटपून नाश्त्याला ना मी आता मामाने दिलेला ॲपल होता तोच खाल्ला, कारण का उशीर पण झालेला, माझ्या चेहऱ्याला सूज पण आलेली, झोप पूर्ण झाली नाही म्हणून. सो ॲपलचाच मी नाश्ता केला आणि नंतर ना पप्पांचा मला फोन आला की लवकर खाली आहे, मला एक इम्पॉर्टंट काम आहे. सो मग त्यांच्यासोबत मी गेले बाहेर, थोडंसं काम होतं ते आटपलं आणि भाईसाब एवढा ऊन आहे ना, म्हणजे वातावरणाचं मला काही कळत नाही. पाऊस आहे, ऊन आहे, पण थंडी येतच नाही आहे. आणि घरी आलं रे बघा, कांद्यांनी मला रडवलं आहे एवढं, म्हणजे एवढे डोळे झोंबत होते ना. भेंडीची भाजी बनायची तर म्हणून कांदा कापत होती, तर अजून डोळे सुजले. आणि इथे मी जरा बसली तर लुसी आली माझ्याकडे प्रेम करून घ्यायला, तिला आवडतं असं. आणि मग जेवून वगैरे संध्याकाळी आम्ही मामाकडे जायला निघालो, कारण बरेच दिवस आम्ही मम्मीला पण भेटलो नव्हतो. आणि हा बघा आम्हाला बघून सरप्राईज झाला. सो मग घरी गेलो, मम्मी पप्पा आई वगैरे ते अगोदर आलेले मिमीला घेऊन, आणि ही बघा कशी नाचते. मग मामाने आम्हाला सगळे व्हिडिओज आणि फोटोज दाखवले टी व्हीवर. छान, एवढं बघूनच छान वाटत होतं की गेल्यावर काय वाटेल एवढं फिलिंग येतं. आणि आम्ही फोटो बघतो आणि हिचं बघा कुठे कोपऱ्यात घुसते, काय चाललेलं कळत नाही मला. बॉलसाठी तिथे गेले आणि रुद्र आम्हाला डान्स करून दाखवत होता. आणि नंतर त्यांनी मराठीमध्ये माझं आणि मिमीचं नाव लिहिलं. माझा रुद्र एवढूसा छोटूसा होता, आता किती मोठा झाला आहे बघा. माझं नाव लिहिलं त्यांनी मराठीमध्ये. आणि इथे ना आज रेड मून दिसत होता, सो कुंदनच्या फोटोमध्ये जरा जास्तच क्लिअर मून दिसतो. सो ते बघितलं, फोटो काढला आणि पाणीपुरी खायला गेलो आणि सॉफ्टी खाऊन आजचा दिवस संपला. ओके बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.